नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं आखाजी विशेष म्हणजेच अक्षय तृतीया विशेष गुळाची आणि साखरेची सांजोरी रेसिपी बघणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। आता सांजोरी करताना पाण्याचा एक थेंबही वापर न करता ही सांजोरी करायची आहे। वरतून खुसखुशीत आणि आतून मऊसूद असं सारण तयार झालेलं आहे आणि सांजोरी सुद्धा तयार झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला इथं जाड रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा नाही, जाड रवा घ्यायचा म्हणजे करंजीचं आतलं सारण असतं ते छान असं सुटसुटीत होतं आणि दाणेदार होतं, त्यासाठी जाड रव्याचा वापर करायचा आहे। तर काय करायचं, आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। कढईमध्ये साजूक तूप टाकायचं 2 चमचे, जास्त तूप टाकायचं नाही आणि नंतर रवा टाकायचा आणि रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना केव्हाही आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचा आहे। आता बघा, रवा थोडा रंग बदललेला आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि चमच्याने अगदी हलका वाटत आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता एका भांड्यामध्ये काढायचा। इथं मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, तर 2 वाटी म्हणजे सपाट वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। इथं मी साखर बारीक करून घेतलेली आहे किंवा गोडचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता 3 ते 4 चमचे खोबरा खीस टाकायचा आहे। खोबरा खीस सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचा आणि नंतर टाकायचं आहे। नंतर वेलची पावडर टाकायची। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालेलं आहे, लगेचच यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे। 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकायचं, थोडं कोमट असतानाच टाकायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। नंतर कोमट दूध टाकायचं आहे, थंड दूध अजिबात टाकायचं नाही, थोडं कोमट असतानाच दूध टाकायचं। अर्धा कप कोमट दूध टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघा छान असा साखरेचा सांजा तयार झालेला आहे। आता 4 ते 5 तास आपल्याला सांजा मुरवत ठेवायचा आहे किंवा रात्रभरही तुम्ही ठेवू शकतात। आता लगेचच आपल्याला गुळाचा सांजा सुद्धा करायचा आहे, तर त्यासाठी 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे। इथेही मी जाड रव्याचाच वापर केलेला आहे। आता रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि रवा भाजून घ्यायचा आहे। रवा टाकायचा, छान रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान असा हलका होऊ द्यायचा आणि रंग बदलला आणि भाजताना हलका वाटत असेल तर लगेचच आपल्याला रवा काढायचा आहे म्हणजे छान असा रवा भाजून झालेला आहे। आता यामध्ये खोबरा खीस टाकायचा आहे। खोबरा खीस सुद्धा आपल्याला थोडं भाजून घ्यायचा आणि टाकायचं आहे। आता यामध्ये जायफळ पावडर टाकायची आहे, कारण गुळाचा पदार्थ आहे तर जायफळ पावडर नक्की टाका। आता इथं 1 वाटी रवा घेतलेला होता, तर सपाट वाटी गूळ घ्यायचं आहे किंवा गोडचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं, तूपसुद्धा कोमट असतानाच टाकायचं आणि रवा आणि गूळ अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता गुळाचे थोडे खडे वाटत आहे, तर खडे मी चमच्याने दाबून घेतलेले आहे आणि आता बघा थोडंसं दूध टाकायचं। 4 ते 5 चमचेच आपल्याला दूध टाकायचं आहे, जास्त दूध अजिबात टाकायचं नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि रात्रभरासाठी मुरवत ठेवायचं आहे किंवा 4 ते 5 तासही तुम्ही मुरवत ठेवू शकतात। आणि आता बघा छान असा गुळाचा सांजा तयार झालेला आहे। आता इथं सांजोरे तयार करायचे आहे, तर त्यासाठी मैदा मळून घ्यायचा आहे किंवा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकतात। आता मैद्याला थोडं मोहन द्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि छान असं मोहन देऊन द्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। जास्तही सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्ट मळायचं नाही, छान असा गोळा मळून तयार झालेला आहे। आता 5 मिनटं असंच राहू द्यायचं आहे, कपड्याखाली झाकून घ्यायचा आणि आता बघा छान असा साखरेचा सांजा तुम्ही बघू शकतात, किती छान असा दाणेदार आणि सुटसुटीत झालेला आहे। रंगही बघू शकतात, मस्त आलेला आहे आणि बघा मिक्स करताना बघू शकतात छान अशा पद्धतीने जाड रव्याचा वापर केला तर असा सांजा तयार होतो। साखरेचा तयार झालेला आहे आणि गुळाचा सुद्धा तुम्ही बघू शकतात, गुळ पूर्ण विरघडलेला आहे आणि रवासुद्धा छान मुरवत ठेवलेला होता, तर छान सुटसुटीत असा सांजा तयार झालेला आहे। आता आपल्याला सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे, तर त्यासाठी पारी लाटून घ्यायची आहे। छान अशी पातळसर पारी लाटून घ्यायची। आता इथं मी हाताने सांजोऱ्या करणार नाही, मी साच्याचाच वापर करणार आहे आणि सांजोऱ्या करणार आहे। तुम्ही हाताने सुद्धा करून घेऊ शकतात, तर मी साच्याचा वापर करणार आहे। बघा साच्यावरती अशा पद्धतीने पारी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला सांजा भरून घ्यायचा आहे। आता साखरेच्या आणि गुळाच्या दोघंही मी सोबतच करणार आहे। तर बघा साचासुद्धा आपल्याला सर्व व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे म्हणजे पारी आहे ती काढून घ्यायची आहे आणि बघा छान अशी सांजोरी साच्यावरती तयार झालेली आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व सांजोऱ्या करून घ्यायच्या आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि बघा साखरेच्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहे आणि गुळाच्या सुद्धा तयार झालेल्या आहे। 2 प्रकारचे मी सांजोऱ्या केलेल्या आहे, साखरेच्या आणि गुळाच्या।
आणि साचेचा वापर केलेला आहे, तर अगदी पटकन अशा सांजोऱ्या तयार झालेल्या आहे. आता सांजोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर काय करायचं, मी इथं तुपामध्येच तळून घेतलेले आहे, तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकतात. आता तूप गरम झालं की लगेचच यामध्ये सांजोरी टाकायची आणि बघा अगदी पटकन अशी सांजोरी तळल्या जाते आणि तुपामध्ये तळून बघा खूप छान सांजोऱ्या लागतात आणि खुसखुशीत आणि मऊसूद असं सारणाच्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता साखरेच्या सांजोऱ्या तळून झालेल्या आहे. आता गुळाची सांजोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला गुळाचे सुद्धा तळून घ्यायचे आहे. बघा छान अशा तळून तयार झालेल्या आहे आणि रंग बघू शकतात किती मस्त आलेला आहे. आणि विशेष म्हणजे गुळाच्या आणि साखरेच्या सांजोऱ्या केलेल्या आहे आणि तळताना अजिबात फुटलेल्या नाही, कारण इथं मी साच्याचा वापर केलेला होता, तर त्यामुळे अगदी पटकन सांजोऱ्या तयार झालेल्या आहे आणि तळताना अजिबात फुटलेले नाही. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा करून बघा, सगळ्यांना खूप आवडतील. आणि सांजोरीसाठी महत्त्वाची टिप्स, पहिली टिप्स म्हणजे रवा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. दुसरी टिप्स म्हणजे रवा भाजताना थोडा हलका वाटायला लागला म्हणजे रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आणि तिसरी टिप्स, सांजोरी तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये सुद्धा तळू शकतात, खूप छान लागतात. एकदा तुम्ही अशा पद्धतीने सांजोऱ्या नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांजोरी करताना तुम्ही जर साचेचा वापर केला तर अगदी पटकन आणि सहज सांजोऱ्या तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.